आजची जी रेसिपी आहे ना ती अशी आहे ज्यांना सगळ्यात जास्त झणझणीत खायला आवडतं त्यांच्यासाठी ही रेसिपी. तर रेसिपी नेहमी साधी सोपीच असते आपली. जे घरी साहित्य असतं त्यापासून आपण ती रेसिपी बनवतो, त्यामुळे रेसिपी सगळी खूप साधी सोपी असते. त्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्याचं वरचं साल किंवा खालचा जो देठ असतो तो व्यवस्थित सगळा काढून घ्यायचा, आतून कट करायचा आणि वरची जी साल असते ती दोन्ही कांद्यांची कट करून घ्यायची, साल काढून घ्यायचं आणि मस्त असे बारीक स्लाईसमध्ये हा कांदा कट करून घ्यायचा. आता कांदा तुम्ही बारीक स्लाईसमध्ये सुद्धा करू शकता किंवा जेव्हा नॉर्मल जे तुम्ही कांदा जसं कापता तसं सुद्धा कट करून घेऊ शकता, कोणत्याही प्रकारे. तसे दोन्ही कांदे मी कट करून घेते आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा कट करून घ्यायचा. तुम्हाला हव्याच्या प्रकारात जसा हवा तसा तुम्ही कट करून घेऊ शकता. आता इथे मी बारीक टोमॅटोसुद्धा त्याच प्रकारे कट करून घेते. तर इथे माझा 2 कांदे आणि 1 टोमॅटो हा कट करून झालेला आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल मस्त असं गरम झालं की आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि सगळ्यात आधी आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे. लसूण छान तळा आणि लसूण तळून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला जे 2 आपण कांदे कट केले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचे आणि कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला मस्त असं तळून घ्यायचं आहे. आता इथे आपण जेवढा कांदा जास्त तळतो किंवा व्यवस्थित आपण कोणताही पदार्थ असू देत, कांदा हा व्यवस्थित तळलेला असेल तर मस्त असं पदार्थाची प्रत्येकच रेसिपीची चव ही अजून छान असते. जेव्हा कोणतीही रेसिपी आपण करत असतो तेव्हा व्यवस्थित अशी फोडणी भाजीला असू दे किंवा चटणी, कोणतीही गोष्ट करायची म्हटली की फोडणी छान बसली की भाजीची किंवा चटणीची चव छान होते. तसंच आपल्याला हा कांदासुद्धा सोनेरी रंगावरती व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपला कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे. जो 1 टोमॅटो कट करून घेतला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आणि टोमॅटोसुद्धा छान असं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता कांदा, टोमॅटो, लसूण हे सगळं जसं भाजून घ्यायचं. तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो परत लसूण हे व्यवस्थित असं मऊ मस्त शिजवून झालेलं आहे, तळून झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला खाली उतरवून पूर्णपणे थंड करून मगच आपण पुढची तयारी करूया. तर इथे आपण जे मिश्रण तळून ठेवलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ते मिश्रण पूर्ण सगळंच मिश्रण जे आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे आपण संपूर्ण मिश्रण ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याचं झाकण लावून पाणी न टाकता ती पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पाणी थेंबभरसुद्धा मी टाकलेलं नाही आहे. टोमॅटो आणि कांदा असल्यामुळे व्यवस्थित अशी पेस्ट झालेली आहे. आता आपण याला फोडणी देऊया. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी मस्त अशी तडतडून घ्यायची. मोहरी टाकली की कढीपत्ता टाकायचा. कढीपत्तासुद्धा छान असा परतवून घ्यायचा आणि सुरुवातीला जेव्हा आपण लसूण वापरला ना तेव्हा अख्ख्या पाकळ्या वापरल्या. तुम्ही इथेसुद्धा अख्ख्या पाकळ्या वापरू शकता, पण इथे मी कट करून लसूण वापरलेला आहे, जेणेकरून जो लसूण आपण वापरला त्याची चव छान उतरते आपल्या ह्याच्यामध्ये चटणीमध्ये. आता हे सगळं लसूण जो आहे तो व्यवस्थित असा परतवून घेऊया. आता इथे मी 1.5 चम्मच लाल तिखट वापरलेला आहे. तुम्ही कलरचं वापरलं तर जसं तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकता. इथे माझं मिरची पावडर घरचं असल्यामुळे मी इथे 1 ते 1.5 चम्मच मिरची पावडर वापरलेला आहे. जर कमी तिखट असेल तर तुम्हाला जास्तसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हे मिरची पावडर व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आणि जी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार केली तीसुद्धा आपण इथे टाकून घेऊया आणि ही पेस्टसुद्धा व्यवस्थित अशी परतवून घ्यायची, जेणेकरून जो काही आपला कांदा लसूणमध्ये कच्चेपणा असेल ते पूर्णपणे निघून जातो. आता ही
पेस्ट आपल्याला जोपर्यंत तळायची आहे तोपर्यंत की ह्या जो आपण पेस्ट केली तिला पूर्णपणे एक सेपरेट तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त असं आपल्याला हिला परतवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा परतवून घ्यायचं. आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. मस्त बारीक कट करून कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे चटणीची चव तर भन्नाटच येते. आता ही चटणी तुम्ही मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि ह्याच्यात जे काही पदार्थ वापरले आपण ते व्यवस्थित असे तळून वापरलेले आहेत त्यामुळे चटणी खूप दिवस टिकते सुद्धा. आता तुम्ही गरम गरम भाकर, चपाती किंवा भात, इवन तुम्ही तोंडी लावण्यासाठी जरी कोणत्याही पदार्थासोबत वापरली तरीसुद्धा ती इतकी छान लागते. आणि मेन म्हणजे हिचं सिक्रेट काय आहे माहिती आहे का, जितकी आपण करून ठेवतो ती जितकी आपल्याला म्हणजे जास्त दिवस जाईल. समजा आपण आज केली, उद्या, परवा, त्याच्यानंतर जेव्हा आपण ती खातो आजच्यापेक्षा तिची चव ती जास्त मुरल्यावरती जास्त त्याची चव लागते खरंच. आणि खायलासुद्धा खूप छान लागते. शेवटपर्यंत ही खूप मस्त लागते आणि ती जितकी जास्त दिवस राहील तितकीसुद्धा ती खूप छान लागते. त्यामुळे नक्की तुम्ही बनवताय तर आधी बनवून बघा, त्याची चव बघा आणि एकदा चव तुम्हाला छान वाटली तर नक्की जास्त बनवून ठेवा म्हणजे जेणेकरून अजून काही दिवस तुम्हाला ती वापरता येईल सहज. हे बघा मस्त आपल्या चटणीला तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे. तर आता हे आपण काढून घेऊया. मस्त हे बघा थंड झालेली आहे आणि इथे आपली मस्त टोमॅटो कांद्याची चटणी तयार झालेली आहे. तर इथे ही आपली चटणी तयार झालेली आहे. आणि कमी तिखटसाठी असं नाही की तुम्ही छान थोडं कमी तिखट वापरलं तर सगळ्यांना अगदी लहान मुलांपासून म्हणजे जे तिखट खाता मुलं त्यामुळे सगळ्यांना आवडते आणि मस्तच लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चटणी कशी वाटली आणि ती मुरल्यानंतर कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.